हॅलो गाईज, मी आरती स्टिचिंगमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये जे अस्तीन डिझाईन सुरू आहेत ते शिकवणार आहेत एकदम सोप्या पद्धतीमध्ये, आणि ते कशी कटिंग करता आणि स्टिचिंग करतात ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला मग आता व्हिडिओ सुरू करू। तर आपल्याला सर्वात अगोदर याची लेंथ 11 घेऊन घ्यायची आहे, लंबाई 11 नंतर आपल्याला वरून 1.5 इंच सोडून द्यायचं आहे, आणि खालच्या बाजू तुम्ही बघू शकता 1.5 इंच आपल्याला वरच्या बाजूने सोडून द्यायचा आहे, आणि खालच्या बाजूने आपल्याला 1 इंच सोडायचा आहे, म्हणजे ते आपल्या मार्जिनमध्ये जातील। तुम्ही बघू शकता। आता आपले राहिले त्यातले 9 इंच। तर 9 इंचावर आपल्याला हे जे बॉक्स आहेत ते तयार करायचे आहेत। तर ते बॉक्स आपल्याला कसे तयार करायचे आहे तर तुम्हाला सांगते। 9च्या आपल्याला 3 डबे पाडायचे आहेत, म्हणजे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून। बघू शकता 3च्या टप्प्यावरती आपल्याला हे 3 बॉक्स तयार करायचे आहे। तर पहिला बॉक्स बघू शकता तुम्ही 3, दुसरा 6 आणि तिसरा 9 आपल्याला असं मार्जिन करून घ्यायची आहे। आता या 2च्या मधामध्ये आपल्याला 1.5 अंतर ठेवायचं आहे, कारण की जो आपला बॉक्स आहे तो व्यवस्थित आला पाहिजे म्हणून। तुम्ही बघू शकता मी आखलेला आहे, तुम्ही पण असंच आखून घ्यायचं। बघा 3च्या अंतरावर आणि मधामध्ये 1.5च्या अंतरावर आपल्याला बॉक्स, म्हणजे जो बॉक्सचा जो कोपरा आहे सेंटर, आपल्याला तिथं 1.5 माप घेऊन घ्यायचा आहे। आणि असा शेप तुम्ही कुठल्याही प्रकारचा शेप त्याला देऊ शकता, अर्धा गोलाकारही देऊ शकता किंवा साधा गोलही देऊ शकता। मी असा दिलेला आहे। कोणी याला खिडक्याची डिझाईन असं सुद्धा म्हणते। तर तुम्ही बघू शकता मी असा आखलेला आहे। आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे, आणि याचं जे मेजरमेंट आहे मी ते तुम्हाला सांगितलेलंच आहे, तुम्ही पण या पद्धतीने ट्राय करा। तुम्ही बघू शकता आपले बॉक्स व्यवस्थित असे तयार झालेले आहेत। आता आपण याच्यावर मेन फॅब्रिकवर ठेवून कटिंग करून घेणार आहोत। तुम्ही पण अशाच पद्धतीने ट्राय करा, एकदम सोपी पद्धत आहे आपली। आता आपण स्टिचिंगला बसूया। सर्वात अगोदर तुम्ही बघू शकता अस्तर मी मेन फॅब्रिकवर ठेवलेला आहे। आता मी ज्या पद्धतीने याला स्टिच करत आहे तुम्ही पण त्याच पद्धतीने फॉलो करा मी कशी करत आहे म्हणून। याला कुठल्याही पट्टीची गरज नाही आहे, किंवा मी हा जो गळा आहे मेन म्हणजे हा बिना कॅनव्हासचा बनवणार आहे। एकदम फिनिशिंगने हे जे आपली अस्तीन आहे स्लीव्स हे तयार होणार आहे। तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये कुठल्याही कशाही पद्धतीचं कॅनव्हास किंवा दुसरं पट्ट्या काही वापरलेल्या नाही आहेत। मी मेन फॅब्रिक आणि अस्तरवरच हे शिवत आहे। आता बघू शकता आता आपल्याला जो मधातला कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे, आणि याला छोटे छोटे टक्स असे मारून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली जे फिनिशिंग आहे ते व्यवस्थित येईल। सर्वात अगोदर हे सर्व कट करून घ्यायचं आहे। बघू शकता कट झालेले आहे। आता याच्या कोपऱ्यावरती आपल्याला असे थोडे कट मारून घ्यायचे आहे, कारण आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग आली पाहिजे। ते कोपरे जे आहेत ते व्यवस्थित असे आले पाहिजेत। आता आपल्याला काय करायचं आहे, जो अस्तर आहे तो आपल्याला खालच्या बाजूने दाबायचा आहे, आणि जो ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला वरच्या बाजूने आणायचा आहे। तर मी ज्या पद्धतीने करत आहे तुम्ही पण त्याच पद्धतीने करा, जेणेकरून जे कोपरे आहेत तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने तयार होईल। आता आपल्याला फिनिशिंगसाठी याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे। जर का आपण याच्यावरती शिलाई नाही मारली तर जे खालचं अस्तर आहे ते बाहेर येते, त्याच्यासाठी आपल्याला याच्यावरती सर्वात अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे। आणि शिलाई याच्यासाठी मारायची आहे कारण की ते फिनिशिंग पण आपल्या ब्लाऊजला येते। तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपले जे बॉक्स आहेत ते तयार झालेले आहेत। त्याला कॅनव्हासचीही गरज पडली नाही, आणि बॉक्ससुद्धा आपले व्यवस्थित असे तयार झालेले आहेत। तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही एक वेळेस ही पद्धत मी जे सांगितलेली आहे त्या पद्धतीने ट्राय करा आणि शिवा। सिंपल तरीका आहे, कुठल्याही दुसऱ्या कपड्याची आपल्याला गरज नाही,
फक्त मेन फॅब्रिक आणि अस्तर त्याच्यावरती स्टिच आपण करत आहोत. तुम्ही पण असं करा. तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगने आपले कोपरे जे आहेत ते तयार झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला अंतर खूप दिसत आहे. आपल्याला याच्यामध्ये मणी लावायचं आहे म्हणून आपल्याला एवढं अंतरची गरज नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला एवढीच अंतराची गरज आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे असं उलटं टाकून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने जे आपण बॉक्स तयार केलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला अशी हाफ इंच अशी शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे जो बॉक्सची साईज आहे आपली ते थोडी कम होईल. जर का कोणी जाड असलं तर जाडसाठी ते चालून जाते, पण ही जी लेडीज आहे ही थोडी बारकी आहे म्हणून आपण थोडे याला शिलाई मारून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता छान पद्धतीने तयार झालेले आहे. आता आपल्याला या बाजूने शिलाई मारायची आहे. तर ही जी शिलाई आहे, आपण सर्वात अगोदर जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग केलं तेव्हा जे 1.5 अंतर आपण सोडलेलं होते, हे जे शिलाई आहे आपल्याला त्या 1.5च्या अंतरावरती आपल्याला ही अशी शिलाई मारून घ्यायची आहे फोल्ड करून. जर का तुम्हाला अशी शिलाई मारायची नसेल तर तुम्ही त्याच्यावरती दुसरी पट्टी लावून सुद्धा तुम्ही त्याच्यावरती शिलाई मारू शकता. पण मी हे याच्यासाठी मारणार आहे कारण की ते मला 9 9.5चीच अस्तीन तयार करायची आहे. तर तुम्ही बघू शकता आपली अस्तीन छान पद्धतीने तयार झालेली आहे. आता याला फक्त मणीच लावायचे आहे, तर मी ते मणीसुद्धा लावून घेते. तुम्ही बघू शकता मणीसुद्धा माझे लावून झालेला आहे. किती छान पद्धतीने आपली जी अस्तीन आहे ट्रेंडिंगमध्ये चालणारी ते तयार झालेली आहे. तर प्लीज गाईज, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन जरूर दाबा, कारण जे मी काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही त्याच्यातून काहीतरी शिकाल आणि शिवाल. थँक्यू.